सचिन भुई टाइमर सेट कर चुके हैं हम लोग। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए वैभव माली को मोर्चे पे लगाया जा रहा है। वैभव माली, प्रीतेश पाटिल इस वक्त लगभग मिडॉन में है, सर्कल में। वैभव माली सामना करेंगे प्रतीक नाइक। बी इंडियन 2006 में आई थी और फाइनल में पहुंची थी मेयर कप के। प्रांशी अगर पहुंचती है तो दूसरी टीम रहेंगी जो फाइनल में पहुंचेंगी। दूसरी तरफ चैलेंज पिछले 2 साल की चैंपियन टीम। पहली गेंद क्रैकिंग स्ट्रोक हवा में। ओ माय गॉड, व्हाट अ एफर्ट, व्हाट अ एफर्ट। मेरे ख्याल से वहां पर अजय पाटिल थे। क्या एफर्ट रहा था गवली सर। यस, खूप चांगला ॲथलेटिक एफर्ट्स, क्रॅकिंग स्ट्रोक जवळपास लॉंग ऑफला होता आणि जवळपास डीप मिड ऑफला येऊन स्वतःला झोकून दिलं होतं, मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळतंय। ग्रेट एफर्ट। 1 रन से खाता खुला, जीवनदान मिला है वहां पर प्रतीक नाइक को। 1 रन बिना कोई विकेट के, 1 विदाउट लॉस। प्रेम 2 रन हुए हैं, सॉरी। वैभव माली प्रतीक नाइक के लिए ऑफिस जम के बाहर कट करने की कोशिश, डॉट गेंद। थोडासा बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, त्यामुळे चेंडू उजव्याच्या बाहेर होता। त्याला खरं तर थोडासा उजवा पाय तुम्ही पुढे घेऊन कट करू शकता, मात्र तसा मागे आला आणि खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। आपके बार रूम बना के खेलना चाहते थे, डिपिश गली में गेंद गई है, मोटा सिरा लेकर 1 रन। चांगला संपर्क होत नाही बॅट आणि बॉलचा। खेळायचं होतं खरं कव्हरच्या दिशेने किंवा मिड ऑफच्या दिशेने, मात्र चेंडू सरळ जातोय गलीमध्ये, फक्त 1 धाव मिळेल। Exactly. Try to play through the covers, thick outside edge and rose to gully. 3 रन बिना कोई विकेट के। BC4 सिटी क्रिकेट फॉर्मेट का ये दूसरा सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं। मयूर पाटिल फैम टीम चैलेंज स्पोर्ट और दीपेश ठाकुर फैम टीम प्रांशी 11 के बीच। वैभव माली, ब्यूटी, कमाल की गेंद, क्लोज ऑफ बॉडी कट करना चाहते थे बल्लेबाज प्रेम पाटिल। यस, शरीरापासून जवळ तुम्ही स्क्वेअर कटचा फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही आणि तेच बघायला मिळालं, त्यामुळे डॉट बॉल। वैभव माली लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जा रहे हैं। इस मरतबा हुक करने की कोशिश, हवा में गेंद, बढ़िया रनिंग कैच, प्रेम पाटिल आउट। पहला झटका लगता हुआ प्रांशी 11 को। और वियान एंटरप्राइजेस नानकर। यस, वेट स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर निहारजी म्हात्रे, जॉली स्पोर्ट कामगिरीचा संबंध यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय, कारण बेस्ट बॅटर आणि मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक आकर्षक बॅट त्यांनी स्पॉन्सर केलेली आहे, त्याबद्दल निहार म्हात्रे आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। V8 स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही बॅट दिली जाणार आहे। देखिए V11 अगर है आप तो V8 स्पोर्ट में जाइए। टीम को परफेक्ट बल्लेबाजी के लिए निहार म्हात्रे के V8 में जाइए, बल्ले लाइए और टीम के बल्ले बल्ले कीजिए। नए बैटर पीयूष पाटिल आए 1 डाउन पोजीशन पे, बैकफुट पे गए, बहुत बढ़िया पंच स्ट्रोक है, गैप में गेंद कवर, बाउंड्री के बाहर, 4 रन। थोडासा फ्रंटफुटला खरं तर गेला होता आणि पंच केला होता आणि गॅप शोधली होती। प्लेसमेंट किती जबरदस्त आणि चेंडू सरळ निघून गेला होता 4 धावांसाठी। तर हे पाहू शकता आपण, थोडासा पुढे आला आणि गॅप प्लेसमेंट किती जबरदस्त होतं। 1 ओवर 7 रन 1 विकेट। मोहन भुईर आप कुछ सत्कार ले सकते हैं।
आगे. हॅलो, हॅलो. 2023 धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांना सन्मानित. उमेशजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आदरणीय पांडुरंगजी गायकवाड यांना आपण सन्मानित करायचं आहे. फटाफट घेऊन जा खाली. नीचे नीचे नीचे. अरे लवकर फटाफट जाऊ दे ना बाबा, नाव घेतो जा. नाही त्या चालल्या ना जातात घेऊन जाऊया. वेलकम बॅक. सन्मान्य पांडुरंग गायकवाड यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे मुख्य आयोजक मान्य श्री उमेशजी चौधरी यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, प्रेमाची उबदार शाल देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. येस रितेश धुमाळ येतोय, मॅन फ्रॉम कामतगर, गोलंदाजसाठी. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित वऱ्हाळ देवी न्यू 40+ या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत शैलेंद्र चौधरी. 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर शैलेंद्र चौधरी यांना देखील आपण सन्मानित करूया. हा चेंडू मात्र स्वेअर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जातोय. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. ओवर के बाद हम आपके पास आएंगे मोहन भैर. गौली सर, एक सवाल है. पीटीसी बीपीएल में जिस तरह टीम खेली और 2 टीमें क्वालिफाई हुई है, नानकर और पीसे, इसका मतलब है कि परगा टेनिस क्रिकेट और लोनाट अमना टेनिस क्रिकेट इस वक्त ऊंचाइयों पे. रितेश धुमाळ लेफ्ट आर्म हुक करण्याचा प्रयत्न, पण आपण पाहतोय की क्रिकेटिंग स्ट्रोक जो असतो ना, त्यासाठी बॅट आणि बॉलचं अंतर असणं गरजेचं आहे. कमाल की गेंद, कान में चीम म्यूजिक बजाती भी पहुंची विकेट कीपर के पास. रितेश धुमाल. अनपेक्षित बाउन्स जेव्हा होतं ना, तेव्हा खेळणं तितकं सोपं राहत नाही. अचानकपणे चेंडू उसळतो. धावसंख्या थांबलेली आहे 1/8. रितेश धुमाळ लॉंग रनअप, लेफ्ट आर्म. हा चेंडू सुद्धा अनपेक्षितपणे उसळला, बाउन्स झाला आणि सरळ वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. हाइट की वजह से वहां पर नो बॉल वाइड दिया गया है. 1 फॉर दी ओवर का इशारा अंपायर कर चुके. ॲब्सोल्युटली ट्रू, कारण फलंदाजाच्या आवाक्याबाहेरचा हा बाउन्सर आहे, त्यामुळे पंचांचा वाईट बॉलचा इशारा. मात्र 1 फॉर दी ओव्हर. यानंतर अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर कदाचित वेगळी शिक्षा मिळेल. 1 धाव मिळते आणि धावसंख्या होते 9. 1/9. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. रितेश पुन्हा चेंडू टर्न होते, मात्र उजव्या यष्टीच्या बाहेरनं जातोय. खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. साशंक नजरेनं बघितलं आणि पंच तिसऱ्या पंचांकडे मागणी करतायत. डीआरएस वहाँ पे लिया गया है. किरदार बदल जाएंगे, कहानियाँ बदलेंगी. अंपायर्स बदल जाएंगे, कमेंटेटर्स बदल जाएंगे, ऑडियंस बदलेंगे, टीमें बदलेंगी, खिलाड़ी बदलेंगे, स्पॉन्सर्स बदल जाएंगे, ऑर्गेनाइजर बदल जाएंगे. लेकिन एक चीज़ जो अपनी जगह रहेंगी, क्रिकेट जिसका ग्लैमर, जिसका चार्म, खूबसूरती कभी भी नहीं बदलेंगी. क्योंकि किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है. वही ग्लैमर धर्मराजा चषक में आप देख रहे हैं. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 9. रितेश धुमाळ पुन्हा एकदा वेगवान गोलंदाज, लॉंग रनअप. पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू सरळ साधू तो म्हणजे स्टेट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. थोडंसं मिसफिल्ड होतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. हमारे बीच शुभम स्ट्राइकर, भिवंडी प्रीमियर लीग के चैंपियन टीम के ओनर शुभम नाइक पहुंच चुके हैं. आपका हार्दिक स्वागत. कमाल का परफॉर्मेंस था शुभम स्ट्राइकर का. वेलकम शुभम नाइक. 11 धावा झाल्यात 1/11. चॅलेंज स्पोर्ट्स आणि फ्रान्सी 11 या 2 संघामधील मॅच आपण मध्ये सिटी ग्रुपमधली मॅच ही. टॉस झाल्यानंतर फ्रान्सी 11ने बॅटिंगला प्रारंभ केलेला आहे. पुन्हा एक चांगला फटका म्हणता आणि चेंडू हवेत आहे, मात्र झेल होत नाही. अतिशय वेगात 1 धाव पूर्ण केली. क्या आपको लगता नहीं गौरी सर, टुडे इज द डे ऑफ बॉलर्स? जिस तरह की बॉलिंग हो रही है सभी टीमों की तरफ से, 12 रन 1 विकेट, दूसरा ओवर चल रहा है.
नाही, आज आपण जवळपास सकाळपासून धावांचा पाठलाग करणं तितकंसं सोपं राहिलं नाही. आज भव्या इलेव्हन वाघबिल संघ सुद्धा 29 धावांमध्ये गारज झाला. समोरचा जो संघ होता पिछे संघासमोर त्याने 80 धावांचं जे लक्ष ठेवलं होतं आणि बलाढ्य संघ भव्या इलेव्हन वाघबिल हा सुद्धा गारज झाला. धावांचा पाठलाग करणं आज सोपं राहिलेलं नाहीये. यापूर्वीची मॅच सुद्धा आपण बघितली. रितेश स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सुद्धा यश येत नाही. इट्स डॉट बॉल. कमाल की बॉलिंग, गीना सीधी उंगली से निकल रहा है. ये वही पीयूष है जिन्होंने ठाना टीम की गेंदबाजी का जुलूस निकाला था. ये फर्क है ग्रामीण क्रिकेट और BC4 क्रिकेट में. लॉंग रनअपने गोलंदाजी करतोय रितेश धुमाळ. याला मात्र हुकचा फटका आणि कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आणि एका टप्प्याने हा चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेग सीमारेषा पार चौकार. दो ओव्हर की समाप्ती कुर्नन मने. हॅलो हॅलो धन्यवाद सोडा. सर. प्रमोदच्या आभाचं 2 मिनिटं. या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला देखील सन्मानित केले जात आहे. उमेशजी आपण आपल्या शुभ असतील त्यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सन्माननीय प्रमोदजी चौधरी. नाही सुरेश झाले. सन्माननीय प्रमोदजी चौधरी 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर आहेत. गेली 5 दिवसाच्या स्पर्धेसाठी ज्यांची आपण आवर्जून उपस्थिती पाहतो त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. प्रेमाचं प्रत्येक पुष्पगुच्छ आणि प्रेमाची उबदार शाल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. त्यानंतर आमचे सहकारी अयोध्या ग्रुपचे कल्लू हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत आणि आमच्या अयोध्या ग्रुपचे मेंबर आहेत. कल्लू यांना देखील आपण सन्मानित करूया. उमेशजी चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित करायचं आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे कर्मचारी सन्मानित कल्लूजी आमच्या अयोध्या ग्रुपचे मेंबर आहेत. त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. त्यानंतर सन्मानित सत्यवान चौधरी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मास्टर 40+ स्वर्गीय रामोशेठ प्रतिष्ठान या संघाचे कर्तादाता सर्वेसर्वा आणि 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर सत्यवान चौधरी यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. सर पहली गेंद इस मर्तबा एज एंड गॉन. आप करते रहिए बीच बीच में सत्कार होते रहेगा क्योंकि मान्यवर की इज्जत हमें. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय सतीजी चौधरी 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर स्वर्गीय रामोशेठ प्रतिष्ठान या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. सतीश चौधरी यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. कल देर रात जिस खिलाड़ी ने रनों का अंबार लगाया था BC4 फॉर्मेट में उसका परफॉर्मेंस अच्छा नहीं रहा और प्रतीक नाइक आउट होके जा रहे. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय दयानंद मधुकर चौधरी बऱ्हाल देवी सिनियर 40+ या संघाचे एक अष्टपैलू असे खेळाडू आहेत. 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. नए बैटर सुजीत जाधव मैदान में आते हुए आणि याच दरम्यान मी तुला शुभ आगमन झाले सन्माननीय पंडितजी पाटील साहेबांचं. वेलकम. आपलं देखील धर्मराज्य चषक 2025 मधून मनस्वी स्वागत. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट प्रांशी 11 दीपेश ठाकुर फॅम टीम. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित
ताडोली गावचे सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि सुप्रसिद्ध युवा उद्योजक सन्माननीय विनोद विठ्ठल चौधरी, विनोदजी चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. भालेकर, ओ व्हाट अ बॉल, जस्ट पास द बैट, पूरी तरह से खोल के रख दिया था सुजीत जाधव को. अप्रतिम चेंडू बघायला मिळाला. सुदैव म्हणता येईल बॅटला स्पर्श झाला नाहीये. अप्रतिम. योगेश भालेकर, गांव में एक ही गांव के आमना सामना है. देखिए क्रिकेट में कोई भाई नहीं, कोई गुरु नहीं, कोई चेला नहीं. भालेकर दूर रखा था, अच्छा ड्राइव है, गैप में ट्रैवल हो रही है, तेज आउटफील्ड है, अब जाकर उठाया है. इस बीच 2 रन सुजीत जाधव ने बना सन्माननीय ली. चंद्रकांत गुळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ताडोलीचे सामाजिक कार्यकर्ते यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. चंद्रकांत गुळवी, 18 रन 2 विकेट. त्यानंतर सन्माननीय ईश्वर चौधरी, ईश्वर हरी चौधरी, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक ताडाली यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. भालेकर फिर आगे रखी हुई गेंद, एज एंड गॉन, एक और विकेट. सम्मान आज नीलेश चौधरी साहब के करीबियों का तांता लगा हुआ है. नए बैट्समैन मनीष पाटिल. सन्माननीय हरी बजागी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. देखिए नीलेश चौधरी साहब की तरफ से ये अनाउंसमेंट है और बहुत खुशी की बात है कि माजी महापौर सौ प्रतिभा विलास पाटिल ने साहिबा ने इस स्पर्धा के हेलो, लिए हेलो। शुभेच्छा दी है. बहुत बहुत धन्यवाद मैडम, स्वागत है आपका. कटर फिर बाहर निकली, बीट किया. क्रिकेट जहां से शुरू हुआ वहीं से ये शुभ इच्छा रेस्पेक्टेड योगेश भालेकर. बैकफुट पे गए, पंच किया है, डीप कवर में खिलाड़ी, थ्रो पहुंचा है लेकिन नहीं रोक पाए 2 रन लेने से. 20 रन, हेलो, 3 हेलो. विकेट. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत स्वागत स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय धर्मराज चषक 2025 ही स्पर्धा पर्व 5वं. यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने स्पर्धेला जॉईन आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व, लेजंड ऑफ भिवंडी, भिवंडीचं माजी महापौर सन्मान्य विलासराव पाटील साहेब, त्यांच्या सौभाग्यवती भिवंडी मनपाच्या माजी महापौर, या दोन्हींनी खास या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले. धन्यवाद मैडम, आपका हार्दिक स्वागत है. चैलेंज स्पोर्ट्स कह रही है मयूर पाटिल फैम टीम. 20 रन 3 विकेट. धर्मराजा चषक खेल की शुरुआत वैभव माली को दूसरे ओवर के लिए बुलाया है. पहले ओवर में इस एंड से 7 रन और 1 विकेट. हॅलो, वैभव माळी येतोय आणि पहिला चेंडू आपण बघितला, एक चांगला चेंडू. हॅलो,
सन्माननीय व्यासपीठावर विराजमान प्रकाश लोलेवार यांना आपण सन्मानित करूया. उमेशजी, आपण आपल्या शुभ हस्ते मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रकाश लोलेवार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. याल मात्र ड्राईव्ह केल्या स्ट्रेट टू मिड ऑफ डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील केलं जात आहे आणि फलंदाज बाद. लिहून ठेव. क्या कमाल का थ्रो, मासूम चेहरा, वार गहरा. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्माननीय दीपकजी बजागे आमचे बादशाबाई यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. ये भी नहीं भूलना चाहिए कि बादशाह भाई। पिछले दो सीजन में चैलेंज स्पोर्ट BC4 सिटी क्रिकेट में नंबर 1 पे रही है. पियुष याची खेळी संपुष्टात आले. धावबादच्या रूपाने 5 चेंडूमध्ये 8 धावा केल्या पियुषने आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे अमोल ठाकूर. लोकल बॉय, घरेलू ATM. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या धर्म क्या थ्रो किया था वहां पे प्रीतेश पाटिल ने, मासूम चेहरा, वार गहरा. वैभव माळी यार मग जरा फटका की मिड ऑफच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, मात्र झेल सुटतोय, जीवनदान मिळते आणि एक धावी मिळते. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित आमच्या अयोध्या ग्रुपचे जस्ट मेंबर सन्माननीय अरुणजी चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. आदरणीय अरुणजी चौधरी. I think Lovely sir, half and tough chance, fine effort from Pritesh Patil. नाही, खरं तर खूप चांगला प्रयत्न केला होता. सन्माननीय संदीपजी मुकडे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. त्यांच्या समेत ॲडव्होकेट हनुमंतजी भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील मनापासून स्वागत. याच्यात म्हणजे थोडासा एक डॉट बॉल जातोय. धावसंख्या स्थिर आहे 21. आज गेंदबाजी बहुत छाई रही है. नेक्स्ट गोलंदाजीचा दिवस आहे आपण पाहतोय. याला पुन्हा एकदा पाहतोय आपण वाईल्ड यॉर्कर. सन्माननीय मुकुंदजी बिराजदार आमच्या अयोध्या ग्रुपचा मेंबर यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. संदीपजी बजागे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. PIP पिक्चर इन पिक्चर में दिखाया जा रहा है प्रिंस मूवीज के माध्यम से. कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को कवर पॉइंट पे, 1 रन. काय गोलंदाजी बघायला मिळते आपण पाहतोय. 4थं षटक आहे आणि 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली आपण 22, याचप्रमाणे धावसंख्या झाली तर एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. यस मोहन. ओटोन मोहन भोईर. वेलकम यज्ञेश काटेकर. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या ठिकाणी अमरसिंग यादव उपस्थित आहेत. अमरसिंग यादव उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. रितेश धुमाल. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित रामू नारा, मयूरजी चौधरी, आपण आपल्या शुभ असते त्यांना सन्मानित करा. मयूरजी गायकवाड. रितेश धुमाल, वैभव माली और भालेकर ने विवेक शेलार और पवन केनी की कमी महसूस नहीं होने दी. जमुना प्रसाद या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना
योगेश भालेकर पहले ओवर में 4 रन 2 विकेट। त्यानंतर या व्यासपीठ मंचावर उपस्थित सन्माननीय जमना प्रसाद जयस्वाल यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। जमना प्रसाद जयस्वाल अच्छा ड्राइव था, वहाँ पर आंखों के नीचे खेला था डीप कवर में। आज हवा बह रही है मैदान पर और हवा चल रही है। इस वक्त टेनिस क्रिकेट में धर्मराजा चषक की हवा चल रही है राजा नगर सेवक नीलेश हरिश्चंद चौधरी साहब की। भालेकर एक बॉल हो दे। स्विंग एंड मिस, ज्यादा बाहर निकली, अंपायर मुड़े, वाइट घोषित किया। यज्ञेश काटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत। यज्ञेश काटेकर यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। मी सन्मानी उमेशजी चौधरी यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ असते त्यांचं देखील विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावं। भाऊ ग्रुपचे जे मेंबर देखील आहेत। 26 रन में योगेश भालेकर अपने स्टेप में चुके, डेड बॉल। मुकाबला चल रहा है मयूर पाटिल फैम टीम चैलेंज स्पोर्ट और दीपेश ठाकुर फैम टीम प्रांशी 11। प्रांशी अगर फाइनल में पहुंचती है तो बी इंडियन के बाद दूसरी टीम रहेंगी। कदमों का इस्तेमाल निकल के मारने की कोशिश, लंबाई को खींचा, डॉट गेंद। मेयर कप 2006 में बी इंडियन जब आई थी तो पहले ही फाइनल में पहुंची थी और वो मुकाबला वो NR बोरपारा से फाइनल आ रही थी। एच लेकिन नहीं लपक पाए। लेकिन एक और बड़ी बात है कि NR बोरपारा भी पहली मर्तबा आई थी 2006 में, नरेश माली फेम टीम, और फाइनल जीता था। यस, व्हॅन एंटरप्राइजेस नानकर वेलकम सन्मानी गिरीजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। वेलकम वेलकम वेलकम। व्हॅन एंटरप्राइजेस नानकर आणि स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतकर दोन्ही संघ कॅप्टनने टॉससाठी तयार राहायचं आहे। योगेश भालेकर बहुत ही कातिलाना गेंदबाजी कर रहे हैं। हवा तेज चलती हुई मैदान पे। इस मरतबा स्विच हिट है, नो बॉल भी है, बीमर गेंद है। 2+1 3 रन स्कोर में आते हुए सन्मान्य व्यासपीठावर विराजमान नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झाले संतोषजी भोईर साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे। संतोषजी भोईर सन्मान्य संतोषजी भोईर यांना आपण सन्मानित करूया। ॲडव्होकेट कल्पेश ठाकूर आपण आपल्या शुभ असते साहेबांचं विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करावं। थोड़ी देर में हमारे बीच माजी महापौर और प्रतिभा विलास मैडम साहिबा का आगमन होने जा रहा है। निकल के मारना चाहते थे लेजेंड ऑफ भिवंडी विलासार की मिसेस माजी महापौर। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित ॲडव्होकेट पंकज मांगेला यांनी देखील आपण सन्मानित करायचं आहे। नितेश जैनकर आपण आपल्या शुभ असते त्यांचं सन्मान स्वागत करावं। भालेकर रिवर्स की कोशिश, पढ़ लिया था बैट्समैन को। ओवर समाप्त होते हुए 5 30 रन 4 विकेट। अगले 10 मिनट में हमारे बीच माजी महापौर प्रतिभा विलास पंकज पाटील मैडम आएंगी। मांगेला जे व्यवसायाने वकील आहेत त्यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर केले जातोय। त्यानंतर ॲडव्होकेट आद्य ग्रुपचे आमचे मेंबर सन्मान्य हनुमंतजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे। आणि याच दरम्यान मी तो या शुभ आगमन होत आहे समाज कल्याणाचे विद्यमान अध्यक्ष सन्मान्य सोनिया काशीनाथ पाटील साहेब यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे। वेलकम वेलकम वेलकम। त्यांच्या समेत आमचे आदरणीय डॉक्टर भगवानजी ठाकूर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपले देखील मनापासून स्वागत। दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आयोजकांच्या वतीनं आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमान व्हायचे। डेथ ओवर की शुरुआत बोलायलाच पाहिजे होता, नसता बोलला तर उद्या मग तुझी होती। अंतिम षटक धावसंख्या 30 4 32। हॅलो किशोर मुकादम
अप्रतिम चेंडू, अगदी फुलार लेनचा चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि इट्स अ डॉट बॉल. किशोर मुकादमने दिवसेंदिवस खूप चांगली प्रगती केली आहे. हॅलो हा चेंडू फटका खेळण्याचा मिस टाइम आहे. सरळ चेंडू जाईल तो म्हणजे एका टप्प्यानं मिड ऑफला एकच धाव वाटते धाव घेतलेली आहे. एक धाव घेतलेली आहे. 31 धावा. लो स्कोरिंग मॅच बघायला मिळेल. नानकड़ के कैप्टन लास्ट ऑफिशियल कॉल आ चुके हैं. वेलकम जॉली कामतगर के कैप्टन. याला मात्र चेंडू सरळ जाते ते एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आणि 2 धावा पूर्ण होत आहे. धावसंख्या झाली नेल्सन 3-3 33 4 बाद 33. याला मात्र हुकचा फटका हॅलो खूप लवकर ऍक्शन मध्ये आला आणि एका टप्प्याने हा चेंडू निघून जाईल. शैलेश चौधरी आपण थांबायचंय. शैलेश चौधरी चौकार. आहेत ना? ओके मला वाटलं गेलं. सन्मानित शैलेश चौधरी यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. उमेशजी अरे ते कुठे अरे खाली पण पाठवा ना. बेहतरीन हुक शॉट, बड़ी देर की मेहरबान आते आते. मान्यवर्स का तांता लगा हुआ है. सोनिया पाटिल साहब आए हैं. कटरती समाज कल्याण न्यास के, और थोड़ी देर में माजी महापौर मोहतरमा प्रतिभा विलास पाटिल हमारे बीच रहेंगी. रिवर्स खेलने की कोशिश फिर कामयाब नहीं हुए. कुल मिलाकर रन बने प्रांची 11 के 38. 39 का लक्ष्य चैलेंज रखा है. चैलेंज स्पोर्ट्स के सामने. चलते हैं अगले टॉस की तरफ, जहां पर ग्रामीण का पहला सेमी जॉली स्पोर्ट कामतगर वियान इंटरप्राइजेस नानकर वहां पे मौजूद है डॉक्टर गवली सर. खूप खूप धन्यवाद. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. त्यानंतर मी आमंत्रित करणार आहे ते म्हणजे समाज कल्याण न्यासचे सर्व संस्थापक अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर सोनिया पाटील, त्याचबरोबर सन्माननीय पंडित शेठ पाटील, तसेच सन्माननीय सुनील पाटील साहेब. हे तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपल्या उपस्थितीत टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी यायचं. दोन्ही कॅप्टनचं खूप खूप स्वागत आणि विशेष अभिनंदन सुद्धा आहे. नानकर विहान एंटरप्राइजेस, त्याचबरोबर स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर, दोघांचे खूप खूप स्वागत आणि विशेष म्हणजे अभिनंदन, कारण इट्स अ फर्स्ट सेमीफायनल, पहिला उपांत्य फेरीतील मॅच. आमचे मान्यवर येतील आणि त्यांच्या उपस्थितीत टॉस होईल. हॅलो सन्मानी व्यासपीठावर विराजमान आधी आणि संदीपजी मुकणे साहेब, शशिकांत ठाकूर, गिरीशजी म्हात्रे, 3 गिरीशला जाऊ दे. हनुमानजी वीर आपण देखील जायचंय. ग्रामीण पूलमधला हा पहिला सेमीफायनलची मॅच, उपांत्य फेरीतील मॅच. खूप चांगला परफॉर्मन्स या दोन्ही संघाच्या माध्यमातून आतापर्यंत झालेला आहे, कारण इट्स अ फर्स्ट सेमीफायनल. स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती जॉली स्पोर्ट कामतगर हॅलो वर्सेस व्हॅन एंटरप्राइजेस नानकर. मनीषजी आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जाऊया आमच्या मुख्य व्यासपीठावर. त्या ठिकाणी आमच्या आयोजक ग्रुपचा मेंबर रुपेश चौधरी उपस्थित आहेत. पप्पू बजागे आपण आपल्या उपस्थित त्यांचं सन्मान स्वागत करावं.
थँक्स मोहनदादा भोईर. स्वागत आहे गिरीजी आपलं खूप खूप. ॲडव्होकेट हनुमानजी आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. संदीपजी मुगले आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि मान्यवरांच्या उपस्थित टॉस होईल आणि इट्स फर्स्ट सेमीफायनल. पहिला उपांत्य फेरीतील मॅच आपण पाहणार आहोत. 48 संघामधून सुपर 4मध्ये प्रवेश करणारे हे 2 संघ आहेत. यानंतर कदाचित सुपर 2 आणि कॉईन दोघांना माहिती आहे, कारण एक बाजू जी आहे धर्मराजा चषक 2025 यापूर्वीच मी कल्पना दिलेली आहे आणि दुसरी बाजू वराल दिवस्फोट ताडाळी. कॉलिंग कोण करणार आहे? व्हॅन एंटरप्राइजेस नारकर संघाचे कॅप्टन. काय कॉलिंग असणार आहे? आपण हे केल्यानंतर कॉलिंग करायचं आहे. आणि धर्मराजाच आलेला आहे. गिरीजी आपला खूप खूप आभार. आपण टॉससाठी आहात. मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. ॲडव्होकेट हनुमानजी आपलं सुद्धा आभार आणि संदीपजी आपलं सुद्धा मग आपले आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. थोडीशी चर्चा आपण करूया. आपला सुद्धा खूप खूप आभार. आतापर्यंत खूप चांगली कामगिरी झालेली आहे आणि महत्त्वपूर्ण म्हणजे महत्त्वाचा टॉस जिंकलेला आहे. टॉस महत्त्वाचा होता का? हा, नाईट फॉर्मॅटला टास्क महत्त्वाचाच असतो. नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार आम्ही फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे पाठीमागे विशेष उद्देश काय असणार आहे? समोरच्या संघाला कमीत कमी धावावर रोखून टार्गेट कमी सेट केला तर आपण प्लॅनिंगने खेळू शकतो आणि रन चेस करू शकतो. फारसं ओपनिंग घेणार नाही, कारण मॅच पण सुरू होणार आहे. मान्यवरांचं स्वागत सन्मान सुद्धा होणार आहे. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा असणार आहे. पाठीराखे मोठ्या संख्येने आलेले असावेत आणि असतातच खूप सपोर्ट. कारण जेव्हा संघ चांगला खेळतो ना तेव्हा पाठीराखे मोठ्या संख्येने येतात. काय स्ट्रॅटेजी काय असणार आहे? बॅटिंग करायची आहे. साधारण किती धावांपर्यंत पोहोचलात तर तुम्ही मात्र विजयाला गवसणी घालू शकता? 50 ते 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. संघ जो खेळलेला आहे आतापर्यंत तोच खेळणार आहे की त्याच्यामध्ये काय बदल केला जाईल? नाही, तोच संघ असेल. दोन्ही संघामध्ये मॅच एकदम टफ फाईट बघायला मिळेल. संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळेल. हो, नक्कीच. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर इट्स अ फर्स्ट सेमीफायनल आणि याचा टॉस झालेला आहे आणि विहान एंटरप्राइजेस नारकर संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॅटिंग करण्यासाठी स्वर्गीय परशुराम पाटील स्मृती ज्वाली स्पोर्ट कामतगर संघाला आमंत्रित केलेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहतात धर्मराजा चषक 2025. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. धर्मराजा चषक 2025चा ह्यानंतर सेमीफायनलची मॅच. तूर्त तरी आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सिद्धीजी बाबे. पण तत्पूर्वी मी घेऊन जातोय आमच्या व्हीआयपी कक्षामध्ये आमचे सहकारी मोहनदादा भोईर यांच्याकडे. वेलकम बैक. चैलेंज के दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए और मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं सर कुणाल दाते. वेलकम. थँक्यू सिद्दीकजी. चॅलेंज स्पोर्ट्सच्या समोर एक छोटंसं टार्गेट आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये तुम्हाला माहिती असेल की 50 धावा देखील डिफेंड झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व काही शक्य आहे. चॅलेंजिंग गेम आहे BC4 फॉर्मॅट. धन्यवाद सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. या ठिकाणी मनीषजी जाधव उपस्थित आहेत. 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर, मास्टर 40+ या संघाचे नामांकित क्रिकेटर मनीष जाधव यांना देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मयूरजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते मान्यवरांना सन्मानित केलं जातं आहे. त्या ठिकाणी आमचे किरणजी पाटील देखील उपस्थित आहेत. सिनियर 40+ संघाचे एक नामांकित क्रिकेटर, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. श्यामजी चौधरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. रामू शेठ प्रतिष्ठान संघाचे सर्वेसर्वा करता धरता 40+ फॉर्मॅटचे उत्तम क्रिकेटर, त्यांना देखील आपण सन्मानित करायचं आहे. यस, बॉबी भोईर को गेंदबाजी दी गई है. सचिन भोईर, वंडर बॉय ऑफ शेलार, TDPL के बैट्समैन, BPL के बैट्समैन. बघा, वाहन चालकांना देखील थोडीशी विनंती आहे, आपली जी वाहने आहेत प्लीज आपण मधी लावू नका. पार्किंगसाठी तुम्हाला भरपूर जागा आहे. आपण आपली गाडी पार्किंग झोनमध्येच लावायची आहे. बॉबी भोईर लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए सचिन को पहली गेंद डाउन द ग्राउंड खेला है. 4 रन. सन्माननीय श्यामजी चौधरी साहेबांना आपण सन्मानित करूया. खतरनाक फॉर्ममध्ये या हंगामामध्ये सचिन BPL गाजवली, TDPL गाजवली आणि सध्या धर्मराजा चषक देखील गाजवण्यासाठी तो तयार आहे.
बैठक समोर मारलाय फटका, मिड ऑन आतमध्ये होता, त्याचा फायदा, 4 धावा मिळाल्यात. एग्जैक्टली बॉबी बोयर, सचिन बोयर के लिए रूम बना के खेला है, फील्डर है प्रेम पाटिल, कोई गलती नहीं, सचिन बोयर आउट. चैलेंज को लगने वाला ये पहला झटका. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर, मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. खऱ्या आता तुम्हा सर्वांची संस्कृती आहे, अतिथी देव भव, अतिथी या देवासमान असतोय. आज निश्चितच वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी ज्यांची आवर्जून आपण उपस्थिती पाहतोय, धर्मराजा चषक 2025 पर्व 5वं. जेव्हा जेव्हा आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं तेव्हा मात्र खऱ्या अर्थानं आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन हे व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, भिवंडीचं नामांकित असं व्यक्तिमत्व, सन्माननीय सोन्या काशीनाथ पाटील साहेब, समाज कल्याणास अध्यक्ष भिवंडी. मी या स्पर्धेचे करता धरता स्पर्धेचं वन मॅन शो सन्माननीय निलेशजी चौधरी साहेबांना विनंती करेन, आपण आपल्या शुभस्ते साहेबांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर, या संस्कार मंचावर करावं. या ठिकाणी साहेबांना प्रेमाची उबदार शाळ, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खऱ्या अर्थाने नेहमीच्या स्पर्धेचे गोड आठवण राहील असा एक मोमेंटो, आकर्षक ट्रॉफी देऊन साहेबांचं स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर केलं जातं. भावेश बजागे, लोकल एटीएम को 1 डाउन पोजीशन पे भेजा है चैलेंज स्पोर्ट्स ने. घरेलू मैदान पे खेल रहे हैं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित मजूर फेडरेशनचे माजी प्रेसिडेंट, भिवंडीचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक सन्माननीय पंडित नकुल पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. भिवंडीचे सुप्रसिद्ध युवा उद्योजक, मजूर फेडरेशनचे माजी प्रेसिडेंट. आज बहुत करंट में कमाल का शॉट, रिवर्स शॉट खेला है, फ्लाई स्लिप के ऊपर से बजागे ने 4 रन. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर सौभाग्य प्रतिभाताई यांच्यासाठी शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम वेलकम वेलकम. तीसरे अंपायर की मदद ली गई है. क्रिकेट दुनिया में जहां से पहुंचा उसी की याद ताजा होती हुई. नॉट आउट, रन पूरा. हॅलो, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 9 पे पहुंचा है. ये स्वागत हो रहा है आतिशबाजी से.
नीलेश चौधरी साहब की तरफ से माजी महापौर भिवंडी निजामपुर महानगर पालिका की 100 प्रतिभा विलास पाटिल मैडम का, जो इस वक्त हमारे बीच आ चुकी है, उनके साथ आप देख सकते हैं फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल जी। वेलकम वेलकम वेलकम। लेजेंड ने जो क्रिकेट लाया वो सारी दुनिया में छाया। विकास 9 रन 1 विकेट। लगातार आतिशबाजियों से उनका स्वागत हो रहा है। हॅलो ये आप उनको टीवी मॉनिटर पे देख सकते हैं। जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर मान्यवरांचा शुभ सन्मान सन्माननीय यस, नितेश जानकर आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करावं। सन्माननीय विकासजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। भारतीय जनता पार्टी शाखाध्यक्ष पिंपलास विकास म्हात्रे साहेबांना आपण सन्मानित करूया। आणि म्हणजे चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करावं। कुणाल सर आपको पता भारतीय चाहिए जनता पार्टी शाखाध्यक्ष पिंपलास विकास म्हात्रे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं। त्यानंतर उपेश मस्के उपस्थित आहेत, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपलास। आपको पता चाहिए कि A1 मेयर कप इसलिए कि A1 जोड़ी पहला नाम दिया था मैंने उपेश विलास सर और मस्के आपण प्रतिभा देखील पुढे या। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पिंपलास। त्यानंतर नितीनजी गायकवाड, खेल दिया है, विकेट आदरणीय ले लिया निलेश- है। चौधरी साहेबांचे खंद समर्थक नितीनजी गायकवाड आपण देखील पुढे या। 6 रन स्लॉक स्वीप। त्यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय गिरीशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। गिरीशजी म्हात्रे साहेब आपण देखील पुढे या। पंचायत समितीचे माजी सभापती सन्माननीय गिरीशजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। 15 रन 1 विकेट 1 ओवर की समाप्ति के बाद बहुत ही पॉजिटिव रिप्लाई मयूर पाटिल फैम टीम चैलेंज स्पोर्ट्स का। त्यानंतर खऱ्या अर्थाने स्पर्धा संपन्न करण्यामागे जेव्हा आम्ही या स्पर्धेचं नियोजन केलं, आमची संकल्पना आणि ज्यांचं अनुमोदन आम्हाला मिळतंय असे आमचे दादा नामदेव एनकर यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। मी निलेशजी चौधरी यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते दादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करावा। विकेट जेव्हा स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं, त्या स्पर्धेसाठी ज्यांचं अनुमोदन आम्हाला असतं ते आमचे दादा नामदेव एनकर यांच्या ठिकाणी विशेष स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर मंचावर केलं जात आहे। आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलं, कार्यक्रमाचं आयोजन केलं, तेव्हा मात्र एकमेव असं व्यक्तिमत्व की ज्यांची त्या कार्यक्रमाला भेट आणि ह्या दरम्यान मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालंय। कट शॉट। ही स्पर्धा संपन्न करण्यामागे खऱ्या अर्थाने ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील आपण काल चांगल्या कार्यक्रमाची सांगता पाहिली। भिवंडी मनपाच्या नगरसेविका सौभाग्यवती अस्मिताताई चौधरी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, आपलं देखील मनापासून स्वागत। तसेच आमच्या माऊली दक्षताताई ज्यांच्या माध्यमातून आपण काल एक चांगल्या कार्यक्रमाची सांगता पाहिली, माऊली आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला, आपलं देखील मनापासून स्वागत।
चैलेंज स्पोर्ट 20 रन 1 विकेट। भावेश बजागे त्यानंतर सन्माननीय संतोषजी घरात विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काटई ग्रामपंचायत विद्यमानचे सदस्य आहेत आणि 40 फॉर्मेटचे एक नामांकित क्रिकेटर आहेत। अनिकेत मुकादम सामने से आते हुए वैभव माली के लिए स्विंग कर दिया है, गेंद दूर कहीं गगन की छाव में 6 रन। त्यानंतर शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं जे शिक्षक व्यवसाय आहेत, पीटी शिक्षक आहेत आमचे केसरी नाईक सर, यांना देखील आपण सन्मानित करूया। 26 पे पहुंचा है स्कोर। गजब का ये स्विंग शॉट था, भिंगड़ी स्ट्रोक, 6 रन। फिर से आपकी बार लॉन्ग ऑन पे खिला रही है वैभव माली। नो बॉल, कहानी में ट्विस्ट। 1+1 2 रन चैलेंज स्पोर्ट्स के लिए आते हुए। त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित सन्मान्य प्रभुदास पटेल ज्यांच्या सौभाग्यवती देखील भिवंडी मनपाच्या नगरसेविका राहिलेल्या आहेत, प्रभुदास पटेल यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया। ओवर स्टेपिंग के लिए कोई डीआरएस नहीं है। 2 रन स्कोर में आते हुए चैलेंज जीत की तरफ बढ़ती हुई पिछले 2 सीजन में नंबर 1 पे रैंक कर रही है। इस सीजन में एक रनर्स कप के साथ नंबर 2 पे। अनिकेत मुकादम खेलना चाहते थे, बल्ले के अंदर लगी है, 1 रन आता हुआ। स्कोर 29 रन। सिर्फ 10 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए। पिछले साल की डिफेंडिंग चैंपियन टीम है चैलेंज स्पोर्ट धर्मराजा चषक की। ग्रामीण की डिफेंडिंग चैंपियन गुरसई भी कल 5 बजे अपना मुकाबला हार गई। लॉफ्टेड ट्राई पे फील्डर मौजूद हैं। सॉफ्ट डिसमिसल, वैभव माली आउट। मंच पे कई मुख्य अतिथि इस धर्मराजा चषक की शोभा को बढ़ाते हुए। देखिए, सबसे पहले महाराष्ट्र की जो एवन जोड़ी क्रिकेट में मैंने नाम दिया था लेजेंड ऑफ भिवंडी विलासर और प्रतिभा विलास को, पैरों के सामने खेला था, ताकत नहीं मिली थी, आउट। दहा धावांची गरज आहे आता। अजय पाटिल हिटमैन ऑफ बड़ौडी। अनिकेत मुकादम। लगभग मैच एक तरफा हो गया है। सामने की ओर से आते हुए आते ही लेट कट किया, बैकवर्ड ऑफ द पॉइंट खिलाड़ी, पहले बाउंस पे 1 रन। 2 ओवर की समाप्ति, 30 रन, 9 रन और चाहिए। यस मोहन। हॅलो हॅलो सुस्वागतम। याच दरम्यान मी तुम्हाला शुभ आगमन झालंय प्रिन्स ऑफ गुंदवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच, विद्यमान सदस्य, भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार सन्मानित सुरेशजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र सुमित म्हात्रे साहेबांसाठी शुभ आगमन झालेले आहे। धर्मराजा चषक 2025 मधून साहेब तुमचं मनस्वी स्वागत। आमच्या महिला भगिनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत। माऊली आपण देखील स्टेजवर यायचं आहे। बॉबी भोईर को कंटिन्यू रखा गया है। पहिल्याच बॉलवर पिकअप शॉट, डिस्टन्स इथे मिळेल का? आणि हो, डिस्टन्स मिळते, बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार अजय पाटीलच्या बॅटमधून। हमारे बीच अभी सुमित
मात्रे साहब का आगमन हुआ है। गुंदोली के प्रिंस के नाम से जाने जाते हैं और उप सरपंच भी है। स्वागत है आपका। फक्त 3 धावांची गरज। बॅकफुटला जात असताना पंच गेला, डीप मध्ये फिल्डर आहे, वाडिश लॉंग ऑफला जाऊन बॉलला थांबवलं जाईल, तोपर्यंत एक सिंगल मिळते। आता 2 धावा करायचे आहेत, धावा झालेल्या आहेत 37 मयूर पाटील साहेब यांना सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय फेस ऑफ भिवंडी, आणि त्यातल्या त्यात नुकतेच MCA म्हणजेच मुंबई क्रिकेट संघटनेचे इलेक्शन्स देखील झालेले आहेत, त्याच्यामध्ये देखील त्यांचा क्लब आहे, वोटिंगचे राईट्स त्यांच्याकडे आहेत, आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पहिलेपासून क्रिकेट या खेळावर प्रचंड प्रेम विलासराव पाटील साहेबांचं राहिलं आहे, त्यांच्या कुटुंबाचं राहील, आणि खऱ्या अर्थाने मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील त्यांचा तो दबदबा आपल्याला पाहायला मिळतो। उलटा फटका सजवलाय बॉल गॅपमध्ये, आणि याच दरम्यान चॅलेंज स्पोर्ट्स या संघाने हा सामना जिंकत फायनलमध्ये प्रवेश केलाय या धर्मराजा चषकाच्या BC4 फॉर्मॅटमध्ये। अभिनंदन चॅलेंज स्पोर्ट्स। या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ह्याच दरम्यान मी त्या ठिकाणी शुभ आगमन झालंय भिवंडी मनपाच्या माजी महापौर धर्मराजा चषक 2025 पर्व 5वं। गेली कित्येक वर्ष आपण या स्पर्धेचं आयोजन करतोय, आणि जेव्हा जेव्हा या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलं त्या स्पर्धेसाठी ज्यांची आपण आवर्जून उपस्थिती पाहिली, जेव्हा जेव्हा आम्ही एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देणं ज्यांचं अद्य कर्तव्य असते, त्या तुम्हा सर्वांच्या लाडक्या भिवंडी मनपाच्या माजी महापौर सौभाग्यवती प्रतिभाताई आज देखील आपण वेळात वेळ काढून आमच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहिलात, तुम्ही देखील आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये वेळोवेळी आपली उपस्थिती दाखवून आमचं मन जिंकलेलं आहे। आज देखील आमच्या विनंतीला शब्दाला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित झाला, त्याबद्दल समस्त चौधरी कुटुंबांच्या वतीनं मी तुमचा अत्यंत आभारी आहे। मॅन ऑफ द मॅच वैभव माळी, आपण यायचा आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी। बिल्कुल वैभव माली द मैन ऑफ द मैच। ये तमाम हमारी रेस्पेक्टेड महिलाएं, उसके बीच में फर्स्ट लेडी माजी महापौर सो प्रतिभा विलास मैडम को देखा जा रहा है। वैभव माली आपको ऊपर जाना है। मोहन वीर मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू वैभव माली। वैभव माळी इज द मॅन ऑफ द मॅच।